नमस्कार. मागच्या एका वर्षामध्ये तुम्ही बघितलं असेल, तर सोन्याच्या किमती आणि चांदीच्या किमती खूप जबरदस्त वाढलेल्या आहेत. तर त्याच्या कारणावरती आपण बोलणार आहोत. तत्पूर्वी जर आपण डिसेंबर 2024 ते डिसेंबर 2025 या कार्यकाळामध्ये बघितलं, तर सोन्याच्या किमती जवळपास 79% नी वाढलेल्या आहेत. म्हणजे डिसेंबर 2024ला ₹76,000 एक तोळा, जे की आपण 10 ग्रॅम म्हणतो, एवढं सोनं होतं. तर आजच्या घडीला बघितलं तर 1,37,000 पर 10 ग्रॅम म्हणजेच एक तोळा जो आहे तो 1,37,000 पर्यंत गेलेला आहे आणि 24 कॅरेटचा हा रेट आहे. त्याचबरोबर सिल्वर म्हणजे चांदीच्या बाबतीमध्ये बघितलं तर चांदीची किंमत मागच्या वर्षी जी होती ती 88,000 होती. म्हणजे 1 किलो 88,000ला होतं. तर आत्ता बघितलं तर 2,20,000 पर केजी पर्यंत काय गेलं तर चांदी गेलेलं आहे. आता हे सगळं होण्यापाठीमागचं रिझन काय आहे? म्हणजे सोन्याच्या आणि चांदीच्या किमती वाढण्यापाठीमागची कारणं काय आहेत? लोक सोन्यामध्ये इन्व्हेस्ट का करत असतात? एक सेफ इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू लोकांच्या माध्यमातून सोन्याकडे बघितलं जातं बघा, या मेटलकडे बघितलं जातं. तशा पद्धतीनंच आज जर बघितलं तर सोन्याकडे त्या दृष्टिकोनातूनच बघितलं जात आहे. एक म्हणजे वर्ल्ड वाईड बघितलं, जागतिक लेवलला एक अनसर्टनिटी दिसतं. म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये लोकांच्याकडे जे पैसे असतील त्यांना एक प्रश्नचिन्ह आहे की कुठे इन्व्हेस्ट करायला पाहिजेत आणि कधी करायला पाहिजेत. मग बेस्ट ऑप्शन त्यांना वाटत आहे की एक म्हणजे सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं. म्हणजे पहिला मुद्दा की सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करण्याचं रिझन म्हणजे ही एक सेफ इन्व्हेस्टमेंट आहे. दुसरं, जागतिक लेव्हलला जी अनसर्टिनिटी आहे ना, त्याचा इम्पॅक्ट सोन्यावरती फार कमी होत आहे बघा. आणि जो होत आहे तो पॉझिटिव्हली होत आहे, पहिला मुद्दा. दुसरा जो आहे तो ग्लोबल अनसर्टिनिटीचं एक उदाहरण म्हणलं तर युद्ध परिस्थिती आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी बघा फायनान्शियल क्रायसिस सिच्युएशन्स आहेत, मंदीची सिच्युएशन चालू आहे. अमेरिका असेल, चायना असेल. मग या सिच्युएशन्स चालू असतील. त्याचबरोबर करन्सी डिव्हॅल्युएशन होत आहे. म्हणजे जो काही रुपया, जसं आपल्या रुपयाचं डिव्हॅल्युएशन होतंय ना, तशाच प्रकारचं ॲज गोल्डच्या तुलनेमध्ये डॉलरचं डिव्हॅल्युएशन होत आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळेच काय केलं जातं, तर सोन्याकडे ॲज अ इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूनं बघितलं जात आहे. आता थोडं चांदीच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हणलं, तर आता इलेक्ट्रिकल व्हेइकल्स असतील, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू असतील, त्याचबरोबर सोलार पॅनल असेल, तर हे तयार करण्यासाठी चांदीची खूप वापर केला जातो. आणि याची डिमांड पण खूप जास्त आहे. या वस्तूंची पण डिमांड जास्त आहे. इलेक्ट्रिकल व्हेइकल वगैरे येणाऱ्या कार्यकाळामध्ये वाढतच जाणार आहे. डेफिनेटली चांदीच्या किमती त्याच्यामुळेच काय चाललं तर वाढत चाललेल्या आहेत. आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये याच्यामध्ये वाढ आणखी होणार आहे बघा, म्हणजे किमतीमध्ये वाढ होणार आहे. त्याचबरोबर ज्या बँका राहतात ना, म्हणजे राष्ट्रीय लेव्हलच्या बँका राहतात प्रत्येक देशात, जशी आपली आरबीआय आहे, तशाच बाकीच्या पण बँका काय करत आहेत, तर त्यांच्याकडे गोल्ड आणि सिल्वरचा स्टॉक घेत. मोस्टली गोल्ड जे आहे ना, गोल्ड परचेस केलं जात आहे आणि त्याच्यामुळे डिमांड वाढल्यामुळे सप्लाय कमी झालेला आहे आणि त्याच्यामुळे सोन्याच्या, चांदीच्या, प्लॅटिनमची पण किंमत वाढलेली आहे. अशा किमती काय चालल्या तर वाढत चाललेल्या आहेत. अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद मित्रांनो.